नमस्कार. लोकशाहीच्या सरसेनापतींना प्रथमतः माझा मानाचा मुजरा. मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 साली भारत प्रजासत्ताक झाला. म्हणजेच त्या दिवसापासून भारतामध्ये लोकशाही आली. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही. प्रथमतःच मी लोकशाहीच्या सरसेनापतींना मानाचा मुजरा केला. त्याचा अर्थ असा आहे की लोकशाहीचा मूळ आधार ही ग्रामसभा आहे आणि त्या ग्रामसभेचं प्रथम नेतृत्व आणि प्रथम नागरिक म्हणून सरपंच हा पार पाडत असतो. जसं जर बघायला गेलं तो ग्रामसभा ही लोकसभा आणि राज्यसभा यापेक्षाही मोठी स्थायी विकास संस्था आहे. परंतु दुर्भाग्यपूर्वक असं सांगावंसं वाटतं की तिला जो अधिकार जो हक्क हवा आहे तो अद्याप मिळालेला नाही. पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांच्या प्रयत्नातून 73वी घटनादुरुस्ती केली. ग्रामसभेला जास्त अधिकार देण्यात आले, परंतु त्याची म्हणावी अशी अंमलबजावणी आज महाराष्ट्रामध्ये होत नाही. हे सर्व काही होत असताना ग्रामीण विकासामध्ये सरपंच हा महाराष्ट्राचा मेन केंद्रबिंदू आहे. सरपंचांनी ठरवलं तर महाराष्ट्र हा विकसनशील करण्यासाठी सरपंचांचं मोठं योगदान आहे. आणि लोकशाही म्हणलं की गावातून प्रथम जो नागरिक म्हणून प्रथम गावचा नागरिक ग्रामसभेचा प्रतिनिधित्व म्हणून सरपंच हा लोकशाहीचा स्थायी विकास संस्थेचा एक केंद्रबिंदू आहे. आणि आपण बघतो की ग्रामसभा ही स्थायी संस्था कशी आहे तर ह्या देशामध्ये 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला ह्या देशाचं नागरिकत्व प्रदान केलं जातं आणि त्याच्या मृत्यूपर्यंतही त्याला ह्या देशाचं नागरिकत्व भेटतं. म्हणजे तो या देशाचा मालक होतो. आणि ग्रामसभा ही त्या गावातील सर्व लोकांनी मिळून जे विचारविनिमय त्यांना हवे असे निर्णय घेणे आणि त्यांच्या निर्णयातून गावचा विकास होत असतो. म्हणजेच तो एक मूळ मालक झाला. आणि इतर आपल्या लोकसभा असेल राज्यसभा असेल या ठिकाणी अस्थायी असते. 5 वर्षांनी तिच्यात बदल होत असतो. पण ग्रामसभा ही कधी बदलत नाही आणि तिचं नेतृत्व हा सरपंच करत असतो. म्हणून आपण सरपंच सेवा संघ या संघटनेची स्थापना केली आणि महाराष्ट्राला एक नवीन दिशा देण्यासाठी एक ग्रामविकास घडवण्यासाठी एक योग्य मार्गदर्शन एक योग्य दिशा देण्यासाठी आपण सरपंच सेवा संघाची स्थापना केली. मित्रांनो, महात्मा गांधीजींनी सांगितलं आहे की देशाचा विकास करायचा असेल तर अगोदर खेड्यांचा विकास होणं गरजेचं आहे. आणि खेड्याचा विकास करायचा ठरला तर लोकसहभाग हा महत्त्वाचा आहे. आणि लोकसहभाग तेव्हाच साध्य होतो जेव्हा लोकांच्या मनामध्ये देशाबद्दल आपल्या गावाबद्दल जेव्हा प्रेम निर्माण होईल, स्वतःची जी जाणीव आहे देशाबद्दलची जी कार्याबद्दलची जी जाणीव आहे जेव्हा त्यांच्यामध्ये जागृत होईल तेव्हाच ते खऱ्या अर्थाने ह्या पर्वामध्ये सहभागी होतील. म्हणून महाराष्ट्राचा विकास करायचा असेल खेड्यांचा विकास करायचा असेल तर प्रथमतः लोकशाही जपली गेली पाहिजे. आणि लोकशाहीचा मूळ आधारस्तंभ म्हणजे ही गावची ग्रामपंचायत आहे. आणि ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ग्रामसभा आणि सरपंच हे त्या गावाला चालवत असतो. हे चालवित असताना ग्रामपंचायतींना सरपंचांना जे अधिकार आहेत हे खूप छोट्या प्रमाणामध्ये दिलेले आहे. आणि त्याच्यावरती हुजरेगिरी म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. आमदार असतील जे 5 वर्षासाठी निवडून येतात ते आदेश देतात
परंतु हा आदेश ग्रामसभेने एखादा ठराव जर पास केला तर तो ठराव हा अंतिम असला पाहिजे. कारण की जर सरकार जर चुकीचे काही निर्णय जर घेत असतील तर त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार हा ग्रामसभेला असला पाहिजे. एखादा आमदार, आता लोकशाही बघतोय आपण, 5 वर्षातून एकदा मतदान केलं की लोकशाही संपते. जनतेला असा कोणताही अधिकार नाही 5 वर्षानंतर एखादा चुकीचा प्रतिनिधित्व निवडला गेला तर त्याला आपल्या पदावरून खाली उतरण्याचा कोणताही अधिकार राहत नाही. 1 सेकंदाचा अधिकार आपल्या देशामध्ये आहे. लोकशाही तेव्हाच म्हणता येईल जी अविरत असेल. जनतेला तो अधिकार असला पाहिजे की एखादा प्रतिनिधी जर चुकीचं काम करत असेल तर त्याला पाय उतार करण्यासाठी त्यांचे अधिकार, त्यांचे कर्तव्य हे त्यांचे अबाधित राखले गेले पाहिजे. म्हणून या पुढील काळामध्ये जर आपल्याला देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामसभा ह्या सक्षम व्हायला हव्यात, सरपंच हे सक्षम व्हायला हवेत, ग्रामपंचायतींना अधिकार हे मोठ्या प्रमाणात मिळाले पाहिजेत. आणि खऱ्या लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे ती मूळ मालकांची ग्रामसभा आहे, हे विसरता कामा नये. कारण की आपल्या देशामध्ये लोकशाही ह्या गोष्टी सरकारने ध्यानात घेतल्या पाहिजे. पुढील काळामध्ये सरपंच सेवा संघ ह्या गोष्टीचा पाठपुरावा करेल आणि सरकारला त्यांची जागा आणि लोकशाहीची जागा खऱ्या अर्थाने दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त इडून पुढच्या काळामध्ये सर्वांनी आपल्या राष्ट्रावरती प्रेम करावं, आपल्या राज्यावरती प्रेम करावं आणि हे आपले मूलभूत कर्तव्य, आपली जी कर्तव्य दक्षता आहे, कुठेही कचरा पडला म्हणजे तो आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही असं नाही झालं पाहिजे. तर जी सार्वजनिक संपत्ती ही आपल्या मालकीची आहे, कारण की या देशाचे आपण मालक आहोत, हे विसरता कामा नये आणि याची काळजी आपण घेतली पाहिजे. पुढील काळामध्ये सर्वांनी आपली राष्ट्रभक्ती आपल्या मनामध्ये जपली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या विकासामध्ये आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.